21 फेब्रुवारी 2024 ही तारीख पंढरी शेट यांच्या आयुष्याची शेवटची तारीख ठरली। बैलगाडा प्रेमींसाठी हा जणू काळा दिवसच। पंढरीनाथ फडके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला। ज्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी अक्षरशः बैलगाडा प्रेमींना देखील अश्रू अनावर झाले होते। मात्र 21 फेब्रुवारी 2020 हा दिवस आणि 21 फेब्रुवारी 2024 या दोन्ही घटनांमध्ये काय घडलं होतं ते आपण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर घडलं असं होतं की 21 फेब्रुवारी 2020 मध्ये एका क्रिकेट सामन्यादरम्यान पनवेलमध्ये पंढरीनाथ फडके यांनी हवेत गोळीबार केला होता आणि पैशांची उधळण देखील केली होती आणि हाच तो दिवस 21 फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांचं निधन झालं। आता याचा योगायोग म्हणावा की नियतीचा खेळ की अजून काही। आपल्या हटके स्टाईलनं चर्चेत राहणाऱ्या पंढरी शेट फडके यांच्या मृत्यूची तारीख ही तितकीच महत्त्वाची। 21 फेब्रुवारी 2024 ही तारीख पंढरी शेट यांच्या आयुष्याची शेवटची तारीख ठरली। बैलगाडा प्रेमींसाठी हा जणू काळा दिवसच। पंढरी शेट फडके आणि बैलगाडा शर्यत हे तर एक समीकरणच बनलं होतं। 21 फेब्रुवारी 2020 रोजी फडके यांचा हाच किस्सा सोशल मीडियावरती चर्चेत आलाय। स्थळ होतं विहीगर मैदान। पंढरी शेट फडके विहीगरवाला बिनजोड छकडेवाला हे गाणं सुरू झालं आणि पंढरी शेट फडके यांची मैदानात एंट्री झाली। एंट्री करताच त्यांनी हवेत गोळीबार सुरू केला। तब्बल हवेत 4 राऊंड फायर केले। समर्थकांनी फडकेंवर उधळणही केली। यावेळी फडकेंसोबत 40 ते 50 समर्थकही होते। त्यांच्या ताब्यातील ऑडी गाडी मैदानात पाठवून येत होती। या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। पंढरीनाथ फडके हे पूर्वी शेकापचे नेते होते। मध्यंतरी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। काही काळानं त्यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। पंढरीनाथ फडके हे बैलगाडा शर्यतीमुळे जेवढे चर्चेत होते तेवढेच ते गोल्डमॅन म्हणून देखील चर्चेत होते। पनवेल परिसरात त्यांचा दबदबा देखील होता। गरजूंना पडेल ती मदत करण्यासाठी ते ओळखले जायचे। बैलगाडा शर्यतीत जिंकलेला पैसा ते तिथल्या तिथं वाटायचे। त्यामुळे बैलगाडा प्रेमींमध्ये ते नेहमी चर्चेत असायचे। आता त्यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसलाय। हाच व्हिडिओ अनेकांनी शेअर करत आप्पांची आठवण अशा देखील रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत।